असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक 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 तयाचा हरिक तयाचा हरिक वासुदेवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण चिंतन अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे का म्हणे मज घडोत्यांची सेवा तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा का म्हणे मज घडोत्यांची सेवा तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा माझ्या देवा पार तरी माझ्या देवा पार नाही कन्या पुत्र होती कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा ओंकार कुमारी ओंकार कुमारी ओंकार कुमारी तन विठोबाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान देवा मूर्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी बरनऊ रघुबर बिमल जसु जो दायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिवु मोहि हरवु कलेस विकार महिम्न पारंते परम विदेशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादी नाम पितद वसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरणरपवाद परिकरहा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा कीर्तनामध्ये बसलेल्यांच्या प्रत्येकाच्या पाठातला अत्यंत सोपा हितासाठी जो कोणी जागा आहे त्या हिताच्या ठिकाणी जागणाऱ्याच्या जीवनातली फलश्रुती तुकोबरांनी या अभंगामध्ये गायलेली आहे। या अभंगाची 2-3 चरणं फार महत्त्वाची आहेत। हा जो अभंग आहे तो 3 ठिकाणी थांबला जातो। काही अभंग असे असतात की त्याचे म्हणायला पाठायला ते सोपे असतात पण त्याचे अर्थ फार अवघड असतात। हरिपाठ सगळ्यांच्या पाठ असतो पण अर्थ कळत नाही। पसायदान सगळ्यांच्या पाठ आहे पण अर्थ कळत नाही, तसा हा अभंग आहे। सगळ्यांच्या पाठ आहे, रोज नेहमी भजनामध्ये म्हणतो पण त्याची सांगड फार सुंदर आहे। हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे, धन्य माता पिता तयाचिया। कोणत्या मायबापाला धन्यता आहे?
जो हिताच्या ठिकाणी जागा मुलगा आहे त्याच्या आई वडिलाला धन्यता. बरं, ज्या मुलाचा आनंद देवाला होतो मग धन्य माता पिता तयाची त्यांच्या मायबापाला धन्यता. गीता भागवताचं पारायण जी मुलं करतात धन्य माता पिता तयाची. विठोबाची वारी चिंतन भजन करतात धन्य माता पिता तयाची. इथं अभंग थांबतो. अजून एक चरण आहे अभंगात, त्याला म्हणतो आपण तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे जे हिताच्या ठिकाणी जागेत तयाचा हरिक वाटे देवा. ज्याचे माता पिता धन्य आहेत तयाचा हरिक वाटे देवा. ज्या माता पित्याच्या कुळात सात्विक मुलं जन्माला आली तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवताचं पारायण करणारी मुलं आहेत, विठोबाचं चिंतन करणारी आहेत, मग तयाचा हरिक वाटे देवा. अजून एक चरण आहे अभंगात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची सेवा घडावी? जे हिताच्या ठिकाणी जागेत तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याचे माता पिता धन्य आहेत तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्याच्या घरामध्ये कुलवान सात्विक मुलं जन्माला आली तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. ज्या मुलाचा आनंद देवाला आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. गीता भागवताचं विठोबाचं चिंतन ज्याच्या घरात आहे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. असा सुंदर पद्धतीनं तीनही कडव्यावरती थांबणारा हा अभंग आहे. त्याच्यातलं एक कडवं आपल्याला सोडायचे 1:45 वाजेपर्यंत. जास्त वेळ कीर्तन करणार आहे कारण थोडं यायला 11:15 वाजले. थोडा ते इलेक्शनचा दिवस, ते निकालाचा दिवस आहे आज, त्यामुळं गावाच्या बाहेरून रस्ते काढून दिलेत आणि ते सगळे रस्ते डांबरी नाही आहेत, त्यामुळं मग गाडी पळत नाही डांबरी नसल्यावर. नाही तर 10ला चालू असतं पण कधी होत नाही असं. पण आता ते सिन्नरला इलेक्शन, संगमनेरला इलेक्शन, म्हणजे निकाल येतात आणि पोलिसांनी भांडण होऊ नये, कोणी कोणाला हाणू नये, कोणाचा निकाल लागेल काही सांगता येत नाही. तर 1 वाजता कळलंच आपल्याला. पण त्याचे दांडे टाकले तर मग बाजूनी काढून दिले. त्यामुळं आम्हाला थोडे 11:15 वाजले. 1:45 वाजेपर्यंत आपण कीर्तन करणार आहोत. अगदी 12:30 1:45ला संपून जाईल. पण अगदी गोड कीर्तन या अभंगाविषयी आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या खडकओझर नावाच्या गावी. या पगार कुटुंबियामध्ये अत्यंत मोठी दुःखाची घटना. आई पण गेली आणि वडील पण गेले. बरं, आई अगोदर गेली आणि वडील थोडेसे नंतर गेले. त्यामध्ये आई वडिलांचे समाविष्ट प्रथम पुण्यस्मरण कैलासवासी रामभाऊ सावळीराम पगार आणि कैलासवासी सौभाग्यवती मातोश्री सत्यभामा रामभाऊ पगार या दोनही माता पित्याचं पूजन वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सौभाग्यवती विजलाबाई लक्ष्मण गलांडे त्यांची मोठी मुलगी आहे. श्री संतोष रामभाऊ पगार मुलगा आहे. श्री बाबाजी रामभाऊ पगार मुलगा आहे. श्री प्रभाकर रामभाऊ पगार मुलगा आहे आणि चिरंजीव आकाश दिनकर पगार नातू आहे. व समस्त पगार परिवार खडकओझर या पगार परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या मुलींनी, त्यांच्या मुलांनी, नातवंडांनी, आमचे समाधान भाऊ ज्यांना आम्ही अत्यंत जीवलग मित्र मानतो, समाधान दादांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांचा आत्ताच आपण क्षणोक्षणी हाची करावा विचार आपण पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तिथं कीर्तन केलं. आणि त्यानंतर ही मंडळी तिथं आली होती. दत्त परंपरेतली आहे, दत्ताची सेवा करणारी आहेत. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, दत्त दत्त म्हणे वाचे, भय कळी काळाची नाही तया. असा नाथबाबांचा अभंग आहे. अशा दत्त परंपरेमध्ये आपण पगार परिवार भजन करतो, दत्तात्रयाची भूमिका पार पाडतो आणि अशा माता पित्यांनी दिलेले संस्कार जपण्यासाठी एक छानसा कार्यक्रम कीर्तनाद्वारे, भजनाद्वारे, नामस्मरणाद्वारे आपल्या मायबापाला भगवत चरणी जागा मिळावी या शुद्ध हेतूनं या समस्त पगार परिवारानं, मुलींनी, मुलांनी सुंदर कार्यक्रम ठेवला. समाधान भाऊ पगार यांच्या माध्यमातून हे आमंत्रण आम्हाला मिळालं. आपल्या गावाची वारकरी सिस्टीम, काळूबाळू सिस्टीम म्हणजे विकी दादाची, आणि त्यांनी कोण खूप आग्रह केला. असे सगळं ते प्रसिद्ध मंडळी आहेत. या सगळ्यांनी आग्रह करून ही सेवा आमच्या पदरामध्ये घातलेली आहे आणि त्या संबंधातून आज पुन्हा एकदा आपल्या गावी हे 3रं कीर्तन आहे. सप्त्यातलं एक, आपल्या समाधान भाऊच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचं एक, आणि आता हे 3रं. मला वाटतं मध्यंतरी अजून एक झालं होतं. असे 4 झालेत. हे 2-3 कीर्तन, 4 कीर्तन आपल्या गावात आमचं करण्याचं प्रारब्ध योग आला आहे आणि त्या संबंधातून आजची ही सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मिळालेली आहे. कीर्तन साथीला महाराष्ट्राचे बुलंद आवाज, ज्यांचा आवाज अतिशय गोड आहे, मधुर आहे, असे आमचे ओंकार महाराज जगताप आळंदी देवाची, आमचे संगीत विशारद भजन सम्राट कैलासजी महाराज पवार, ज्यांच्या चाली लोक स्टेटसला ठेवतात. पूर्वी गाणे ठेवायचे, आता त्यांच्या चाली ठेवायला लागले. असे महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आमचे कैलासजी महाराज पवार. तदनंतर अजून आपण उभी असणारी मंडळी, महाराजही त्या दिवशी होते. सगळ्या महाराज मंडळीला धन्यवाद. छोटी मोठी वारकरी शिक्षण संस्था म्हणजे मोठीच आहे वारकरी शिक्षण संस्था. त्यातली छोटी मोठी बालकं, भविष्यातली दिनेश महाराज, भविष्यातली ओंकार महाराज, भविष्यातली कैलास महाराज तयार होणारी अशी छोटी बालगुरु कुळातली सगळी विद्यार्थी, संस्थेचे मालक आणि विद्यार्थ्यांना वंदन. कीर्तन पखावाजाची साथ, आपल्या नाशिक जिल्ह्याचं एकमेवा द्वितीय अलौकिक रत्न. किती वर्णन करावं, इतक्या स्पीडचा हात,
काय लग्गी आहे काय स्पीड आहे सगळंच. एखाद्याला लग्गी जमते तर स्पीड नाही, काहीला स्पीड आहे तर लग्गी येत नाही, पण यांना सगळंच येतो. मुखडे तेवढेच येतात, ताकदीनं तेवढंच वाजवतात, लग्गी पण तशी वाजवतात, जेवढं पाहिजे तेवढं. गायक वादकाला जे पाहिजे ते आणि त्यांना कान आहेत. तुम्ही गात असताना ते त्याच्यामध्ये डुलून जातात. म्हणून असे महाराष्ट्राचे नाशिक जिल्ह्याचे एक वैभव आपल्या जवळ ज्यांचं मोठं गुरुकुल झालंय, आपले विद्यार्थी कोणत्या गुरुकुलात असावे तर आमच्या दिनेश महाराज मोजाड्यांच्या गुरुकुलात असावे. एवढा तयार पखवाज वादक आपल्या भागाला आहे. टॉप 10 मधलं अग्रगण्य नाव असे आमचे दिनेश महाराज मोजाड. अतिशय स्पष्टता आहे हातामध्ये. आणि म्हणून अगदी दिनेश महाराजांनाही वंदन. त्यांच्या संगतीत काय आलेले मित्रमंडळी असतील त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी बसलेली भाविक मंडळी, त्यामध्ये आमचे चंदू दादा आहेत आहेर, आमचे संपत काका आहेत, त्यांनी तर खूपच आमच्यावरती प्रेम केलेलं आहे. हो, संपत काका, चंदू दादा बसलेली आपण सगळी प्रेमाचीच मंडळी आहात. प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, पण प्रत्येकावरती प्रेम आहे. मातृवर्ग भरपूर आहे, पुरुष वर्ग भरपूर आहे. या परिवारानं सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये जाण्याचा योग दिलाय. म्हणून इथं 9:45-10लाच लोक येऊन बसली. नाही तर आता थंडीच्या दिवसात लोक 11ला येतात, पण आपला मंडप 10:30ला आम्ही यायच्या आधी भरलेला होता. याचा अर्थ असा, या बापानं केलेले कष्ट, या आईनं दिलेले संस्कार जोपासत हा पगार परिवार गावामध्ये परिसरामध्ये आपलं जीवन व्यतीत करतोय. आणि त्या मायबापाच्या संस्काराची शिदोरी म्हणून आज भरपूर समाज या ठिकाणी जमलेला आहे. मातृवर्ग आहेत, सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि सगळं खडक वजर गाव, भजनी मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी वंदन. ज्यांनी मला पहिल्यांदा तुमच्या भागात आणलं होतं, माझं पहिलं कीर्तन वडाळी भोईच्या सप्त्यात झालं होतं, मला अजून आठवतं. त्याला आता 15-20 वर्ष होऊन गेले असतील. फिस्टा गाडीमध्ये मी पहिल्यांदा आलो, ती माझी नव्हती, भाड्यानं लावलेली होती. तेव्हा मी आलो, ते आमचे धोंडीराम महाराजांनी मला आणलं होतं बरं का. धोंडीराम महाराज, पहिलं कीर्तन महाराज धोंडीराम महाराजांनी. आठवतंय बाबा तुम्हाला? मला वाटतंय माझी जातीचे मज भेटो कोणी असा अभंग मी घेतला होता. संस्थेतून नेमकाच पास होऊन आलो होतो. चंदूदादांनी त्यावेळेला ते ऐकलं होतं कीर्तन. त्याच्यावर आता 20 वर्ष झाली. या सगळ्या मंडळीचं खूप प्रेम आहे. धोंडीराम महाराजांना वंदन. ज्येष्ठ कीर्तनकार आहेत, गोड या भागातले नियोजक आहेत, त्यांनाही धन्यवाद. आधी करून आपण संप्रदायाची प्रचार प्रसार करणारी मंडळी आणि या भागातलं नियोजन करणारी आपण सगळी मंडळी, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. अतिशय छान माऊलीचा दास असं यूट्यूब नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्याची छान अगदी शूटिंग करतो. काय सकाळचा छान व्हिडिओ काढला, असं वाटतं पांडुरंगालाच पाहिलं की काय इतका छान व्हिडिओ त्यांनी बनवला. असं आमचा माऊलीचा दास यूट्यूब चॅनल, त्यालाही धन्यवाद. आणि आता ही विकी दादाची काळू बाळू सिस्टीम म्हणजे ही महाराष्ट्रभर गेली. व खडकवजरचं नाव महाराष्ट्रभर आता या आमच्या विकी दादाच्या माध्यमातून गेलं. सगळे कलाकार, गायक, वादक किंवा पखवाज वादक तर पहिला म्हणतो काळू बाळूच पाहिजे. आता पखवाज वादकाला सिस्टीम लागत नाही, पण ते काळू बाळू असला की जुटलं महाराष्ट्र. गायक म्हणतो तेच पाहिजे, कीर्तनकार म्हणतो तेच पाहिजे. आता मीच 25 फोन केले त्याला, पण तो रिकामा नाही ना, त्याच्या डायरीत जागा नाही. आता आमच्या नव्हत्या, आता त्याच्या पण नाही बरं का. त्याचं नाव झालं. हो, आता कन्हैयाचा सप्ताह चालू आहे. मी त्याला विनंती केली होती की 8 दिवस द्या. ते म्हटले महाराज रिकामा नाही. असं महाराष्ट्रभर आपल्या गावाचं नाव आमच्या विकी दादानं, त्यांचे वडील असतील काळू बाळू, त्यांच्या घरी त्या दिवशी मी गेलो. खूप आनंद वाटला. गोड परिवार आहे, त्या संबंधातून सिस्टीम गाजलेली आहे. काळू बाळू सिस्टीमलाही धन्यवाद, विकी दादाला धन्यवाद. प्रत्येकाचं नाव घेतलं. चोपदार, बालदार, विनेकरी, बहुतेक कोणी राहणार नाही, राहिलं तरी माफी मागतो. आलेली सगळ्या क्षेत्रातली मान्यवर, उत्तुंग शिखरावर पोहोचलेली आध्यात्मिक, राजकारण, धर्मकारण, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी आपण सगळी मंडळी आहात. सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहेत सर्वांगाचे कान करून 1-1.25 तास ऐका. विठाला विठाला विठाला. दीक्षिकर आहेत, महेश आहेत, हे दोघं आमची जीवाची जीवलग आहेत. ते पण दुरून कामं सोडून उपस्थित आहेत बरं का. सगळ्यांना वंदन करतो. आजचा जो अभंग आहे तो माता पित्याला धन्यता देणारा. त्याचं निवडण्याचं कारण का, एकत्रित वर्ष श्राद्ध आहे. आईचं पण आहे, वडिलाचं पण आहे. आधी आई गेली आणि म्हणून धन्य माता आधीची. आपल्या अभंगात माता आधी आहे आणि मग पिता 2 नंबरला आहे. म्हणून मी तशा पद्धतीनं निवडलाय. धन्य माता पिता तयाची. काय असतं बघा, संतांनी आपल्याला जागं केलेलं आहे. या विश्वामध्ये जागं करणारे फक्त संत आहेत. आपली आई आपल्याला जागं करते शाळेत जायला, बायको जागं करते कामावरती जायला, माणसं जागं करतात स्वार्थासाठी, पण संत आपल्याला हितासाठी जागं करतात. किती प्रमाणे सांगता येतं. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्यात नाडून भागा रे,
निजल्यात नाडून भागार भाईनो जागार भाईनो जागा आता जागार भाईनो जागा किती प्रमाण जगजोगी जागी जाग बोलती जाग व्हा असे म्हणणारे अभंग आहेत. उठा जागी वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. 5-6 दिवसापूर्वी एक कीर्तन होतं ओंकार महाराज दिनेश महाराज. थोडं रात्रीचं होतं 9 ते 11चं आणि एका माणसाला झोप लागली कीर्तन आणि मी सहज म्हटलं बाबा उठा उठा. प्रमाण म्हणणाऱ्याने लगेच प्रमाण दिलं उठा जागे वारे आता. त्याच्यासाठी नाही होते झोपेतून जाग होण्यासाठी मग जाग करण्यासाठी कुठं कुठं जाग राहिलं पाहिजे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरी पिशून एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं. कुठं कुठं धन. आता धनावर कोणी बोलायचं जो बोलणार आहे तोच ठरून आलाय. असं होतं की नाही धोंडराम महाराज. धनावर कोणी बोलायचं आता ज्याचा अर्थ असा नाही बरं का धन घ्यायचं नाही. अर्थ असा पण नाही धन द्यायचं नाही. नक्की द्या तुम्ही चांगले ऐकणारे आहात माझ्याकडे बघा. धन द्यायचं नाही असं पण नाही आणि धन घ्यायचं नाही असं पण नाही. पण जाग कुठं राहायचं. कोणाचंही धन घ्यायचं नाही कुणालाही द्यायचं नाही एवढंच. कुणाचं घ्यायचं ते तुम्ही ठरवा आणि कुणाला द्यायचं ते पण तुम्ही ठरवा. मी नक्की सांगतो वारी करणार आहे मंदिर बांधणार आहे गायीची सेवा करणार आहे नक्की द्या त्याला काही विरोध नाही. पण तुम्ही कुणालाही देत असाल तर मग सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारोनी प्रमाणच आहे. धन तुम्हाला कुणालाही देता येणार नाही. द्रव्य पात्र विचारोनी संत म्हटले विचारावं लागेल. पात्र अपात्राचा विचार करावा लागेल. नाही तर मग ते पंढरपूरला भिकारी बसलेले असतात. सारखं म्हणतात 1-2 पैसा द्याव धर्माला 1-2 पैसा द्याव धर्माला 1-2 पैसा द्याव धर्माला. आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला 1-2 पैसा द्याव धर्माला 1-2 पैसा द्याव धर्माला द्याव धर्माला द्याव धर्माला. आपल्याला वाटतं पिवळी 500 आपलं पिवळी 200ची नोट देऊ का जांभळी 500ची देऊ का. आपल्याला दया आली एवढं चांगलं ऐकून खिशात हात घातला आणि 500ची नोट त्याच्या हातात टाकली आणि दारू पिऊनच आला गडी. त्याचा काय फायदा झाला. हो धन कोणालाही द्यायचं नाही. धनासाठी पात्र अपात्राचा विचार सांगितला. कोणाचं घ्यायचं आणि कोणाला द्यायचं. त्या परभणी जिल्ह्यामध्ये रंगनाथ गुरुजी होऊन गेले. प्रत्येक भागात संत झाले प्रत्येक भागात वीर झाले प्रत्येक भागामध्ये शूर झाले. तसं त्या परभणी जिल्ह्यात रंगनाथ गुरुजी परभणीकर भारी महात्मा होता. आज कलित ज्ञानेश्वरी सांगायची. आपण जशी कीर्तन करतो ना 10 ते 12 तसे ते पाठ 5 ते 7 पाठ घ्यायचे. पाठ 5 वाजता 4:30ला उठायचं आंघोळ करायची आणि 5 वाजता पाठाला जाऊन बसायचं. हो कोणी पण या 2 तास ज्ञानेश्वरी सांगायची. कुठे कीर्तनाला जात नव्हते कुठं काही नाही. सोनपेठ नावाचं गाव आहे त्या सोनपेठ गावाला ज्ञानेश्वरी सांगायची. भरपूर लोक जमायची आणि अशी ज्ञानेश्वरी सांगायची. इतकी सोपी कणी इतकी छान सांगायची इतकी गोड सांगायची की त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ माणसाला कळायचा. इतकी सोपी ज्ञानेश्वरी बरं का. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ फार गरजेचा आहे. आपल्याकडे काय झालंय या बिल्ल्यावाल्यांनी आक्रमण केलं आपल्यावर. बिल्ल्यावाले अमके बाबा तमके बाबा हे पुरुष मंडळी थोडी पुढे या अशी विनंती. हे मधले जे आहे ना हे भरून काढा एवढं पॅन्डल हे पुढे या पुढे मागच्याला जागाच नाही राहील. पुढे पुढे सर का पुरुष मंडळी तुम्हालाच परचे गावाला नाही सांगत मी तुम्हालाच सांग. चष्म्यावाले दादा इजारीवाले पॅन्टीवाले जीन्स पॅन्टीवाले या पुढं असं साऊंडपर्यंत या थोडंसं म्हणजे तुम्हालाही चांगला आवाज येईल. मागच्या आले की मागं बसतील विक्षेप होणार नाही. या उठून या विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल
रंगनाथ गुरुजी अस्खलित ज्ञानेश्वरी सांग. एक वाक्य सांगू. आपल्या बसलेल्या प्रत्येकाला माझी एक प्रार्थना आहे. आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वरच्या अतिशय जवळची मंडळी आहात. आपण वारीला जातो, दिंडीला जातो. माझी एक प्रार्थना आहे तुम्हाला. वारकरी संतांचे अभंग, वारकरी संतांची पारायण, ज्ञानेश्वरी गाथा, अमृत अनुभव, निवृत्तीनाथ महाराजांच्या अभंगाचा गाथा, हेच अभंगाची पारायण करा. ती वाचत चाला. ती तुम्हाला ज्ञान देतील. कारण ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे. ज्ञान होया ज्ञानासी ऐसा वरत्या टिकेसी ज्ञान ज्ञान भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. वा वा गायन वा. भाव धरुनिया छान आवाज आहे. वाचे ज्ञानेश्वरी. काय गोडवा आहे. वा वा ओंकार महाराज. छान प्रमाण आहे. ऐका. वा ओंकार महाराज. किती छान आवाजात किती सुंदर प्रमाण दिलं. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी का. ती ज्ञानेश्वरी तुम्हाला ज्ञान देते. कुणाच्याही नादी लागण्यापेक्षा ग्रंथ वाचत चला.
ग्रंथ तुम्हाला ज्ञान देत असतात. काहीतरी वाचण्यापेक्षा कुठंतरी वेळ घालण्यापेक्षा आपण ज्ञानेश्वरीला वेळ देऊन बघा. 5 मिनटं द्या, 10 मिनटं द्या, कधी अर्धा तास द्या. जेवढा वेळ तुम्हाला रिकामा मिळेल तेवढा पारायणामध्ये ओवीचे अर्थ शोधण्यामध्ये घाला. ओ फार सुंदर आहे महाराज. ती एकतरी ओवी अनुभवावी असं शब्द आहे. काय एकतरी, एक 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 ओवी जरी जीवनात घेतली. माता माऊल्यांनी एक ओवी शिकली ना ज्ञानेश्वरीची, पतीच्या मता अनुसरोनी पतिव्रता. खूप झालं. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही उद्योग करतो, आम्ही कामं करतो, आमच्यासाठी ओवी आहे. हो, भाग्याचे नि बडसे, उद्यमाची निमिषे, संपत्ती जाता पैसे घररी गे. काय माऊली म्हटले, तुमचं प्रारब्ध चांगलं असू द्या आणि तुमचा प्रयत्न उद्योगाच्या दिशेनं असू द्या, नक्की संपत्ती तुमच्या घरी येईल. माऊलींच्या ओव्या आहेत. मी का सांगतो, आजकालित ज्ञानेश्वरी सांगायचे ते रंगनाथ गुरुजी. आणि एका श्रीमंत माणसाला माहिती झालं बुवा की कोणीतरी परभणीला ज्ञानेश्वरी सांगतं आणि खूप श्रीमंत होता. एक सुटकेस भरूनच त्याने पैसे घेतले सुटकेस भरून आणि रंगनाथ गुरुजींच्या पाठामध्ये गेला. पाठ संपला होता. सकाळचे 7-8 वाजले होते. लोक चहा घेऊन दूध घेऊन निघाले होते. त्यानं दर्शन घेतलं. म्हटलं संपला पाठ. म्हटले हो, काय वेळ असते म्हटले पाठाची. म्हटले पाठ 5 वाजता असतो पाठ आमचा. तर तो श्रीमंत व्यक्ती म्हटला, गुरुजी मला सकाळी 10ला जाग येते, माझी पाठ 10 वाजता होते. एवढ्या सकाळी आम्हाला जाग येत नाही, तुम्ही आमचा पाठ 10 वाजता घ्या. गुरुजी म्हणले नाही बाबा, आमचा नियम आहे, ब्रह्ममुहूर्तावरच आम्ही ज्ञानेश्वरी सांगतो. इथं काही पैसे लागत नाही, काही लागत नाही, फक्त आंघोळ करून पाठ 5 वाजता यावं लागतं. श्रीमंत माणसानं ती पैशानं भरलेली सुटकेस गुरुजीकडे लोटली आणि गुरुजीला तो श्रीमंत माणूस म्हटला, ओ गुरुजी सुटकेस भरून पैसे देतो, पण माझा पाठ तुम्ही आता 10 वाजता घ्याच. तर गुरुजी त्याला म्हटले, हे जमत नाही बुवा, मी घेत नाही. बराच वेळ झाल्यावर तो श्रीमंत व्यक्ती म्हटला, गुरुजी पाठाला ऐकायला येणारे भरपूर मिळतील, पण पैसे घेऊन येणारा माझ्यासारखा तुम्हाला मिळणार नाही. गुरुजी त्याला म्हटले, अरे तुलाही माझ्यासारखा सुटकेस भरून पैसे न घेणारा कधीच भेटणार नाही. मला सांगायचं काय, कोण देतंय? 2 नंबरचे देतात का, दुखण्यातले देत, कोणाच्या वाट्याचे घेत जाऊ नका आणि कोणाचे असतील आपल्याकडं तर ते कधीच ठेवत जाऊ नका. देत चला महाराज. हे उसने पैसे घेतलेले वापसच द्यायनात लोक महाराज. सध्याचा मोठा प्रॉब्लेम आहे हा. कोणी कोणाला द्यायना ना, मग आता त्याचा विश्वास राहत नाही. एखादा देणार आहे तो म्हणतोय, फोन लावून तो म्हणतो तुला दिलेलं ध्यानात नाही काय. बाप रे, दिलेच नाही असं होतं. आता माझ्या फोनपेची हिस्ट्री तपासा जरा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल. हो बाबा, बायकोचंच दुखतंय, पोराचंच दुखतंय, काही नाही, परत देत नाहीत. मग काय होतं परिणामी, माझा अर्थ काय, पुन्हा ध्यानात ठेवा, कुणालाही देऊ नका. जागं कुठं राहायचं, कुणाचे घ्यायचे इथंही जागं राहायचं आणि कोणाला द्यायचं. जोडून या धन, जोडून या धन उत्तम व्यवहार, 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 जोडून या धन, जोडून या धन, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन उत्तम व्यवहार, जोडून या धन, जोडून उत्तम व्यवहार. उदास विचारे वेच करी, उदास विचारे वेच करी, उत्तम जगती तो एक पावे, उत्तम जगती तो एक पावे. उदास काय गोड प्रमाणे जोडून या धन. तुकोबारांच्या गाथ्यात एवढंच धनावर प्रमाणे बरं का, दुसरं नाही. एवढंच आहे, धनासाठी एवढंच आहे. पण काय म्हटलंय पुढं, उत्तम व्यवहार आहे. हो, उत्तम व्यवहारानं किती कमवा, सोन्याची बिस्किटं कमवा, त्याला विरोध नाही बरं का. म्हणजे खाऊ नका, लगेच चार बुडून खातात. हो, सोन्याची बिस्किटं कमवा, त्याला काही म्हणणं नाही कोणाचं. पण उत्तम व्यवहार आहे. कुणाचं घेता इथंही जागं राहा, कुणाला देता इथंही जागं राहा. धनासाठी जागं केलं. आणखीन एक मुद्दा सांगतो, लोक तुमच्या धनावर प्रेम करत असतात, दुसरं कशावरच प्रेम करत नाहीत. कलियुगात तर असंच आहे. आम्हालाच रोग लागलाय तर तुमचं काय, आता सगळ्यांनाच पाठ झाले.
धन कोणाला आवडत नाही महाराज. 25 देत होते, आता 35 मागतो आपण. 35 देतो, 45. एक बाबा बाबा. का बरं? कलियुगात पैशावर प्रेम जटलं माणसाचं. सब पैसे के भाई. वा वा, काय गोड शब्द आहेत बघा. सब पैसे के भाई. या जगातले प्रत्येक व्यक्ती पैशावर प्रेम करत असते. पैसे के भाई रे. सब पैसे भाई रे. भाई रे. सब पैसे के भाई. सब पैसे के भाई. दिल का साथी नहीं रे कोई अपना. साथी नहीं रे कोई जब तक अपने पल्लों में फंसाए. सब लोग जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत लोक तुम्हाला शेठ म्हणतील. शेठ. अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोले. दिल का दिल का कोई साथी नहीं. काय गोड शब्द ते रोज ऐकले पाहिजे. रोज ऐकले पाहिजे. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. लोक पैशावर प्रेम करत असतात. जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. रोज ऐका. कोण कोण पैशावर प्रेम करतं? कबीरदास महाराज म्हटले, भाई बंद बहनोर साले. भाऊ भाऊकी, बहीण साला. भाई बंद बहन और साले, सब पैसों के भाई. कोई किसी का नहीं रे प्यारे, कहे तो कबीर सुनाई. सब ही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. म्हणजे दोन गोष्टी शिकायच्या. एक तर कोणाचं घेता इथं जागं राहा, कोणाला देता इथंही जागं राहा. कोणालाही देऊ नका. गोशाळा आहे का बघत जा, धार्मिक काम करतो का बघत जा, तिथं जाऊन बघत जा. नुसते मनाने देत जाऊ नका. लोक काही पाहिलं की लगेच ते स्कॅनर वापरतात. अरे तिथं आहे का बघ बाबा, आधी बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे. आपल्याला पाप लागेल असे पैसे जाऊ नये याच्यासाठी सांगतो. धनासाठी संतांनी जागं केलं म्हणून पहिला शब्द धन. दारा. दारा म्हणजे बायको. बायको नवऱ्यासाठी नक्की जागी आहे बघा, नक्की जागी आहे. मी खरंच सांगतो तुम्हाला, नक्की जागी आहे ती.
जेवढ्या माता इथं आहेत बसलेल्या ह्या कपाळाला कुंकू लावतात, हो नवऱ्याचं कुंकू लावतात, लेणं घालतात. ह्या सगळ्या बहिणी सगळ्या माता नाशिकला रामाला जाऊ द्या, त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंगाला जाऊ द्या, सप्तशृंगीच्या वनीला जाऊ द्या, आमच्या मराठवाड्यातल्या जगदंबेला तुळजापूरला येऊ द्या. जिथं जातील तिथं या माझ्या बहिणी देवाला दुसरं काही मागत नाही, त्या कायम एकच मागतात, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. माझा नवरा त्याच्या आधी मी गेले पाहिजे एवढंच म्हणते ती. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये, माझा पोरगा असा दिनेश महाराजासारख्या गुरुकुलात असावा, ओंकार महाराज कैलास बाबासारखा गोड गायक निघावा. या जागी ओ माय नक्की पत्नी जागी, पतीनं जागा असलं पाहिजे, व्यसन नाही केलं पाहिजे. कधी कधी बायको सांगते ना नवऱ्याला, मालक तुमच्या दारूपायी आपली 2 एकर जमीन वायाला गेली मालक, ती जर आज असती ना तर आपला पोरगा चांगल्या शाळेत गेला असता मालक. असं जागी असलं पाहिजे, पत्नी नाही आणि पती नाही जागा असलं पाहिजे. कीर्तनाला येऊ देते की नाही, पंगत घालू देते की नाही, कीर्तन करू देते की नाही. धन दारा दारा, पत्नीसाठी जागं राहा, पुत्र मुलासाठी जागं राहा. हे प्रत्येकाच्या कामाचं आहे. आपल्याला सगळ्यांना मुलं आहेत, मुलासाठी जागा असलं पाहिजे, फार गरज आहे. लहानपणीच त्याच्या कपाळी गंध लावा, त्याला करंगुईला धरून मंदिरात आणा. 5 किलोमीटरला एक गुरुकुल असलं पाहिजे. लोक म्हणतात खूप संस्था झाल्या, खूप महाराज खूप कमी आहेत अजून. 8 दिवसाचा सप्ताह करा, डबल महाराज भेटत नाही, खूप कमी आहेत आपल्यात अजून. उलट मुसलमान भाविक बघा, त्या मुसलमान भाविकाचं शिका, लहान लहान पोराच्या डोक्यात टोपी घालतो, त्याच्या करंगुईला धरतो, रोज मस्जिदमध्ये नेतो. अपना अल्लाह है, खुदा है, नमाज है, कुरान है अपना, ये धर्म है अपना. एकही मुसलमान दिनेश महाराज म्हणत नाही की मला अल्लाह मान्य नाही. पण तुम्ही तुमचा एखादा पांडुरंगाबरोबर फोटो टाका, खालून आपल्यातलेच हिंदू म्हणतात पांडुरंग आहे का. त्याचं कारण का, त्याच्या मायबाप त्याच्या मुलासाठी जागी राहिली नाही. फार गरज आहे, मायबापानं जागा असलं पाहिजे. एवढा सुंदर कार्यक्रम मायबापासाठी हा परिवार ठेवतो का बरं, पैसे जास्त झाले म्हणून नाही हो, त्या मायबापानं त्यांना जागं ठेवलं म्हणून. अरे बाबा हा आपला धर्म आहे, माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी, याच्यासाठी नाही रे, कधीतरी दुसऱ्यासाठी जगावं लागतं रे. समाजाला पंगत द्यावी लागते रे, भजनामध्ये गेलं पाहिजे रे, वारी केली पाहिजे रे. मायबापाचं कर्तव्य आहे जागं राहणं. रामचंद्र प्रभूला वनवास आहे, लक्ष्मणाला नाही. वनवास रामाला आहे. तुळशीदासजींनी स्पष्ट सांगितलंय, लक्ष्मणाला वनवास नाही. वनवास कुणाला आहे, तापस वेश विशेष उदास जवदा बरस राम वनवासी. तापस वेश विशेष उदासी जवदा बरस राम वनवासी. रघुकुल रीती सदाच जियाई, प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम जय जय राम. किती गोड चौपाई आहे. रामायणातली चौपाई कायम ऐकली पाहिजे. रामायण म्हणते तापस वेश विशेष उदासी. हे राजा, हे राघवा, मी भरताला गादी मागितली बघ, तुला 14 वर्षाचा वनवास मागितला. नाचायलाच लागले प्रभू, किती माझी तू जननी आहे मा, मला तू या संसारातून पार केलं मा. मला आता साधूची सेवा करायला मिळेल मा. विश्वाचा मालक वल्कल अंगामध्ये धारण करतो. तो वनवास आता लखनजीला माहिती होतो. दान 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 पायाचा आवाज येतो आणि मग ओळखतात प्रभू लखन आलाय माझा. लक्ष्मणजी म्हणतात, दादा ज्याने कुणी तुम्हाला वनवास दिलाय त्याला मी अखंड वनवास दिल्याशिवाय काय बंधुप्रेम आहे महाराज.
हे शिकलं पाहिजे. हो, 1 एताच्या बांधासाठी, अर्ध्या एकरसाठी, 1 एकरसाठी खून पडतायत आपल्या देशात. हो, आमच्या बीडला तर तुम्ही आता पाहिलंच टी व्हीला, फार अवघड झाले. हो, खून पडायला लागलेत. एकमेकाचे पाहुणे, हो एकमेकाचे पाहुणे घरात तलवार घेऊन जातात. अरे रामायणाची गरज आहे ना आपल्याला. कोण म्हणतं कथा अजून किती कीर्तनं व्हायला पाहिजेत, रोज व्हायला पाहिजे. शिकलं पाहिजे रे, रोज कानावरती पडलं पाहिजे. हे एक भाऊ म्हणतोय, दादा ज्याने कुणी तुम्हाला वनवास दिलाय ना, मी त्याला अखंड वनवास दिल्याशिवाय राहणार नाही. नाही रे लखन, असं बोलत नसतात मायबापाबद्दल. मग प्रभू तुम्ही जर वनवासात जाणार असाल तर हा लक्ष्मण सुद्धा तुमच्याबरोबर 14 वर्ष वनवासात येणार. नाही रे लखन, नाही रे लखन. एखाद्या वेळेला भरतानं जरी गादी स्वीकारली नाही तर कदाचित या गादीचा मान तुला राखावा लागेल. आता तर कैकेयीपेक्षा दशरथ राजापेक्षाही लखनजीला जास्त राग येतो. लाल डोळे होतात लखनजीचे. प्रभू मला मुक्ती पण नको, मला गादी पण नको, मला फक्त माझा दादा पाहिजे. म्हणून रामाची सावलीच पडली नाही म्हणतात. का? सावलीसारखा लक्ष्मण पाठीमागं उभा होता. वा वा. लक्ष्मणासारखा भाऊ कमवा गड्या. तुम्ही घरी नसाल तर त्यांनी तुमचं सगळं केलं पाहिजे. मस्त लक्ष्मणासारखा भाऊ असला पाहिजे. हो द्या थोडा अर्धा एकर, 1 एकर, 1 एताच्या बांधासाठी कोर्टात कशाला जाता? काय होणार आहे? एकाच आईच्या गर्भातून आलात ना. जाऊ द्या, काही होत नसतं. माझी विनंती आहे तुम्हाला, शिकून जा कीर्तन. घरी शिकण्यासाठी असेल तर घरी घेऊन जा. आणि तेच खरं आहे, शिकलं पाहिजे ना. गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन उठतं. मग एवढा खर्च करून जर कीर्तन ठेवत असाल तर ती घरी घेऊन गेली पाहिजे. मला सुद्धा यायचं दादा, मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार. नाही लखन आईला विचारू नये. लक्ष्मणजी सुमित्रेच्या महलामध्ये जातात. ते सुमित्रा एका खांबाला धरून उभी असते. वल्कल अंगामध्ये धारण केलेली असतात. वल्कल म्हणजे झाडाच्या पानाचे असतात बरं. वल्कल म्हणजे कपडे नाही. वनवासात जायचं असतं त्याला वल्कल धारण करावी लागतात. नाही तर काही काही सांगते रामचंद्रानं जटायूची मांडी, आपल्या जटायूचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं म्हणे आणि उपारण्यानं तोंड पुसलं म्हणे. हां, रामायणात सांगतात काय? असं नाही. ते आपल्या जटा सोडल्या, जटा, आणि जटेने तोंड पुसलेलं आहे. इथं जवळ आहे ते ठिकाण टाकेत. बघा बघा, तुमच्याच जिल्ह्यात आहे. जटेनं तोंड पुसलेलं आहे. का? कपडे नव्हतेच महाराज, वल्कल होती महाराज. ते लक्षात ठेवा. हे जरा बारीक सूक्ष्म आहे, पण घरी घेऊन जा. वल्कल अंगामध्ये धारण केलेली पाहिली आणि वनवासाचा संकेत मिळाला. आणि ती सुमित्रा म्हटली, लखन असला काय घातला तो हा पोशाख? असे काय बांधून आलास हे कपडे? तुला माहिती नाही का तुझ्या दादाचा राज्याभिषेक आहे? तुला माहिती नाही का इथून हत्तीवर मिरवणूक काढायची? तुला माहिती नाही का रथ सजलेत? तुला माहिती नाही का अयोध्या सजली? काय असे कपडे घालून आलास? तुझ्या मनात काही शंका तर नाही ना? असेल तर वनवासात निघून जा. वनवासात जाण्यासाठी चालो मा. मग का जात नाही? एकटा नाही जाणार मा, माझा दादा पण जाणार आहे, माझी भाभी पण जाणार आहे. असं म्हणल्यावर त्याच दगडाला मिठी मारली सुमित्रेनं. काय बोलतो लखन? हो मा, काही मातेनं 2 वर मागितले मा. त्यातल्या पहिल्या वरानं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं 14 वर्षाचा वनवास माझ्या प्रभूला मागितला. आता तर हंबरडा फोडून सुमित्रा रडायला लागली. कशासाठी आलता मग तू लखन माझ्याकडं? मा, मी विचारायला आलो होतो, मी वनवासात जाऊ का? विचारायला आलास लखन? माझ्या दुधाचा हिशोब तू दिला नाही. याला आई म्हणतात. ही जागणारी आई आहे. काय म्हणते ती सुमित्रा? माझ्या बहिणींनो, असं जागं राहा. आपल्या मुलाला दुधाचा हिशोब विचारत जा, संस्काराचा हिशोब विचारत जा. अहिल्याबाई होळकराची कथा वाचा. पोरगा पापी निघाला, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारला आईनं. आईनं जागा असलं पाहिजे लेकरासाठी. पोरगा चोरी करत असेल तर तिथंच फटका दिला पाहिजे. नाही तर मग तुम्ही कंपास आणला बरं झालं, उद्या दप्तर घेऊन येईन बरं झालं, शाळाच घेऊन यायला बसला घरी. त्यामुळं जरा जागं राहिलं पाहिजे आईनं. मायबापाचं कर्तव्य आहे पुत्रासाठी जागं राहा. पुन्हा पुन्हा सांगतो, माय म्हणते लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन. तुम्हाला विचारायला कसं काय आला? तुम्हाला न विचारता दादाबरोबर जायला पाहिजे होतं. मला विचारायला कसं काय आला रे लखन? 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. खडक ओझरकर, तुम्ही चांगले ऐकणारे आहात. 4-5 कीर्तनं माझी गावात झाली. तुम्ही चांगले श्रोते आहात म्हणून बोलतो. 8 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्या शिवनेरी गडावर खेळत होते. तानाजी काय, हेसाजी काय, मुरारबाजी काय, सगळे ते पोरं लहान लहान वयात खेळत होते. काही धावतच आली होती याचक लोक. हे बाळराजा, 8 दिवस झाले रे, आम्ही चालणारी माणसं आहोत. खूप भूक लागली रे, तुझ्या गडावर आम्हाला काही खायला भेटेल का? धावतच गेले होते 8 वर्षाचे शिवाजी महाराज. मा साहेब, हो जिजा मा साहेब, आऊ साहेब, आपल्या दारात कुणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटवर जोरात कानाखाली मारली होती.
रडत होते, बाळराजे का मारलं आई मला? मी तर चांगलं विचारलं ना ग आई, तुला भाकरी देऊ का? त्याच्यासाठीच मारलं रे शिवबा. विचारायला यायला नको होतं, मला न विचारता तू जर भाकरी दिली असती ना, मग माझ्या दुधाचा हिशोब तू पूर्ण केला असता. काही आई आहेत महाराज, या नुसता शिकू नका, घरी घेऊन जा. अशी आई बना, आपल्या मुलाला संस्कार द्या, जाग करा त्याला. लखन तुम्हाला विचारायला कसं काय आलं? मा नव्हतो येणार मा, पण मला दादानं पाठवलं मा. येऊ मा मी, येऊ मा. निघालास लखन? हो मा. निघालास लखन? मग आजपासून लखन तुझी आई आता सुमित्रा नाही. काय आई आहे? आई म्हणते आजपासून तुझी आई आता सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई आता जानकी आहे. लखन मी जाग करते तुला, आजपासून तुझे वडील दशरथ राजे नाही, आजपासून तुझे वडील आता रामचंद्र आहेत. तात तुम्हारी मातु वै देही, पिता राम सब भातु स्नेही. आजपासून तुझी आई जानकी, आजपासून तुझे वडील रामचंद्र आहेत. जा बाबा जा. हो मुलगा आहे ना महाराज, 14 वर्ष जाणारे ना हो. पुढं गेला की मागं पाहतो. सुमित्रा लखनजीकडे पाहते, आई रडते, पोरगा रडतो. आईवर खूप प्रेम असतं मुलाचं, मुलावर तर खूपच असतं आईचं. 14 वर्ष लेकरू दिसणार नाही. हंबरडा फोडून ती सुमित्रा रडत असते. आणि रडता रडता ती म्हणते, लखन तू निघाला? हो मा. निघालास लखन? हो मा. निघालास? हो मा. लक्षात ठेव लखन, आजपासून तुझ्या स्वप्नात राग, रोष, लोभ, मद आणि मत्सर कधीच नाही आला पाहिजे. काय काय आई? काय काय आई? राग, रोष, लोभ, मद, मत्सर माई. राग, रोष, लोभ, मद, मत्सर तुझ्या स्वप्नातही नाही आला पाहिजे. कधी पडतं मा स्वप्न? झोपल्यावर पडतं लखन. लक्षात ठेव मा, तुझा हा सुमित्रेचा लखन शपथ घेतो मा, आजपासून 14 वर्ष झोपणारच नाही मा. काय रामायण हो हे, किती शिकण्यासारखं आहे. किती आई मस्त जाग करते. जाग करा गड्या, पुत्रासाठी जाग राहा. सुमित्रा आहे, जानकी आहे, कौशल्य आहे. किती माता मी तुम्हाला 100 माता सांगू शकतो, वेळ जाईल. पुत्रासाठी जाग राहा. धनदारा पुत्र जन बंधू, भावासाठी जाग राहा, सोयऱ्यासाठी जाग राहा. महाराज 12:15 वाजली, कळलं आम्हाला. कुठं कुठं जाग राहायचं मस्त कळालं. पण असं जाग राहिल्यावर काय मिळतं? महाराज म्हणतात, असे जे कोणी जागे आहेत, मग ते सुमित्रेसारखे, लखनजीसारखे, शिवरायांसारखे, रंगनाथ गुरुजींसारखे असे जे कोणी जागे आहेत, त्यांच्या जीवनात फळ मिळतं. कोणतं? अभंगाचं पवित्र असे जे कोणी जागे आहेत,
माता पिता हे जया जिया धन्य माता पिता वादक असल्यावर माझ्यासारख्या जर कीर्तन रंगल काय नवल कुणाचंही रंगल महाराज असे गायक असावे. वा कैलास महाराज, वा ओंकार महाराज, वा दिनेश महाराज. उगीच काय लोक तुमच्यावर प्रेम करतात, तळ हाताच्या फोडाप्रमाणे या सध्या मंडळीचं लोक जपणूक करतात, त्यांची वाट पाहतात. का एवढे गोड कंठ आहे, सरस्वतीनं कृपा केलेली आहे. वा छान आहे. आपुलिया हिता असे जे कोणी आहेत जो असे जागता आत्तापर्यंत सांगितलेले फळ काय मिळतं महाराज मग त्यांना? धन्य माता पिता तयाचिया. त्यांच्या आईवडिलाला धन्यता दिली, त्यांना नाही, त्यांच्या मायबापाला धन्यता. आपल्या संप्रदायानं कधी कोणाची जात मांडली नाही बरं का. वारकरी संप्रदाय एक असा पंथ, इथं जात मांडली जात नाही. इथं कोणालाही कीर्तन करता येतं. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, बरं का. नलगी विचार तुम्ही सगळे सकळाची येते सगळे येऊ शकतात. आधी करून सगळे येऊ शकतात. आधी करून वेश्याही समजून घ्या. सगळ्यांना इथं अधिकारी जात मानली जात नाही. वाक्य बोलू. आमच्या धर्माला धरून जर मुसलमान असेल तर त्यालाही आपण स्वीकारू. वाक्य नीट ऐका बरं आहे. आमच्या सनातनाला धर्माला धरून असेल तर मुसलमानाचाही आम्हाला राग नाही, पण आमच्यातच राहून आमचं मान्य नसेल तर मग कसं चालेल महाराज? ते नाही चालणार. आमच्यातच राहून जर तुम्ही आमचे झेंडे नको म्हणताय हे चांगलं नाही. हो तुम्ही आमच्यात राहा, आम्हाला तुमचाही आदर आहे महाराज. हो कबीर महाराज मुसलमान आहे संप्रदायात, कोण म्हणतं नाही? कबीर मोमीन लतीफ मुसलमान हे प्रमाण आहे. ते काय कोणी गांजा खसनी थोडी लिहिलेलं आहे, पेताडानं थोडी लिहिलेलं आहे. देऊच्या मालकानं लिहिलंय, ज्ञानोबारायने लिहिलंय, संतांनी लिहिलंय. काय? कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सेनाना विजान विष्णुदास वारकरी जात मानत नाही, म्हणून कबीर महाराजांच्या घरी ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, तुमचे निवृत्तीनाथ महाराज आपल्या जवळ आहे. सोपान काका मुक्ताबाई नामदेवराया तीर्थयात्रा करत गेले होते म्हणे.
त्याला तीर्थावळी म्हणतो आपण. तीर्थावळीचं प्रकरणच आहे. मग आपण माऊंद करताना ते अभंग घेतो की नाही. म्हणजे तीर्थावळीला गेले सगळे संत. कबीर महाराज मुस्लिम होते आणि मुसलमानाचा विरोध नाही बरं. तुम्हाला आणखीन सांगतो, मुसलमान नक्की असावा पण तो अब्दुल कलामांसारखा असावा. कसा असावा? अब्दुल कलामांसारखा. हे पोरं बसले सगळे तरणेबाण मुलं कीर्तन ऐकतात. अब्दुल कलाम फार गरीब होते बरं का, फार गरीब. मी त्यांच्या गावी जाऊन आलो, रामेश्वरला गेलतो तीर्थयात्रेला, तर त्यांचं गाव पाहून आलो, त्यांचं ते स्मारक पाहून आलो, त्यांची खोली पाहून आलो. इतका गरीब व्यक्ती होते महाराज की पेपर वाटून अभ्यास केला त्यांनी. 4 आण्याला पेपर होता, 1 पैशाला पेपर वाटायचे आणि दिवसभर सायकलीवर काम करायचे आणि लोकांच्या लाईट खाली बसून अभ्यास करायचे. काय गरिबी महाराज. संपत काका इतका अभ्यास केला आणि एका परीक्षेत त्यांना वाटलं तर मी पास होईल, पण ती परीक्षेची फीस भरायलाच पैसे नव्हते. तर त्यांच्या बहिणीनं हातातली एक सोन्याचं कंकण म्हणायचे त्यावेळेला, बांगडी, आपल्याकडं एक सोन्याची बांगडी होती बहिणीकडं त्यांच्या. ती सोन्याची बांगडी भावाला दिली तिनं. अब्दुल, तुला परीक्षेला फीस भरायला पैसे नाही, ही बांगडी मोडून टाक बाबा, हे सोन्याची बांगडी मोडून टाक कंकण, आणि या पैशातून तुझी फीस भर, परीक्षा पास हो, नोकरीला लाग, आणि नोकरीला लागल्यावर माझं कंकण मला परत कर. काय अशा बहिणी असल्या पाहिजे, नाही तर समृद्धी हायवे गेला. आमच्या बहिणीनं 7 बारेच मागितले, काढचल, तुमच्या नाही, आमच्या तिकडे गेल्यावर तुमच्या दुसऱ्या आणू कुठून मी महाराज. हो, अशी बहीण नाही, अशी बहीण पाहिजे बुवा. हो, कंकण दिलं, दादा हे अब्दुल हे मोडून टाक म्हटली. पण ते अब्दुल कलाम म्हटले जर कदा नाही काय होत नाही, नंतर दे मला. बहिणीचं कंकण घेतलं, सोनाऱ्याकडे गेले, मोडून टाकलं आणि त्या पैशात फीस भरली माझ्याकडे बघा. आणि फीस भरून परीक्षेला उत्तराखंडमध्ये हरिद्वारला त्यांचा नंबर आला. तिकडे गेले, परीक्षा दिली, 2-4 दिवसानं निकाल होता. आजच्यासारखाच म्हणजे आज आहे, थोड्या वेळानं कळलंच तुम्हाला. निकाल लागणार होता, मुक्काम केला आणि निकालाच्या दिवशी थांबले तर नेमकं पाहिलं तर त्याच्यात ते नापास झाले महाराज. म्हणून पोरांनो घाबरू नका. 10वीचं फेल झालं आणि 12वी गेली. सचिन तेंडुलकर 10वी नापासही, मास्टर ब्लास्टर आहे, काही नसतं असं. फक्त तुम्ही करत राहा, अभ्यास करत राहा, प्रयत्न करत राहा. लगेच नाराज होऊन लगेच आत्महत्याने गेली असं करू नका. ऐका, मग ते परीक्षा तर नापास झाले, आता कसं काय करायचं? कंकण गेलं, पैसे गेले, फीस गेली आणि पेपर नाही ना, आता पण नोकरी तर नाहीच नाही. आता काय करायचं? आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. घरी जावं तर आईला कळेल, आईला कळालं तर दाजी तिकडचे नाराज होतील. किती अनंत प्रश्नाचं काऊर माजलं मनात. आणि ऐका, एका टेकडीवर गेले ना आत्महत्या करायची, आता गंगेमध्ये उडी मारायची, तर त्या टेकडीच्या पायथ्याला एक भगवे कपडे घातलेले शिवानंद महाराज होते, स्वामी. आश्रम होता त्यांचा तिथं हरिद्वारला. त्यांनी पायला हाक मारली, बाळा काय करतो रे? म्हटलं आत्महत्या करायची. कशासाठी रे? झालेलं सांगितलं. ते शिवानंद महाराज म्हटले, आज नको मरू, उद्या मर. काय म्हटले? आज नको मरू बाबा, उद्या मर. हात धरला आणि त्या अब्दुल कलामांना आश्रमात घेऊन आले. रात्रभर मुक्कामाला ठेवलं. ऐका, साधू याला म्हणतात कोण कोणत्या जातीचा धर्माचा तो पाहत नसतो बरं का. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती. कोण जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. मी नक्की सांगतो तुम्हाला, भीमसेन जोशीने एवढे दिवस शास्त्रीय गायन केलं, पण त्यांना भारतरत्न नाही मिळाला. माझ्या तुकाराम महाराजांचा अभंग गायला, भारतरत्नच मिळाला मला. वा. म्हणून आमचे अभंग गा, सगळं मिळेल तुम्हाला. काहीतरी भंगार म्हणू नका, घशाचा कॅन्सर होईल बरं, ध्यानात ठेवा. अभंग गा, ओव्या गा, सगळं देतात ज्ञानोबाराय, सगळं देतात तुकोबाराय. काही पण म्हणू नका. विनंती असेल माझ्या कीर्तनाची तुम्हाला, ध्यानातच ठेवा महाराज. हो, मुसलमानी म्हणून असं स्वीकारलं नाही. आश्रमामध्ये आणलं, रात्रीचा मुक्काम झाला. सकाळी आंघोळ केल्यानंतर त्या साधून आपल्याजवळ कोणी दिलेली दक्षिणा, कोणी पाया पडलेली दक्षिणा, ते सगळी दक्षिणा अब्दुल कलामांना दिली आणि म्हटले, बाळा हे घे पैसे, बहिणीचे तुझ्या कंकणाचे दे, दुसऱ्या परीक्षेचा फॉर्म भर, तुला याच्यापेक्षा मोठ्या परीक्षेत देव पास करणारे. साधूचा आशीर्वाद लागला हो महाराज. एक साधू जर नसते आले
तर कदाचित ते अब्दुल कलाम आत्महत्या करून मरून गेले असते. इतका अभ्यास केला, NDAची परीक्षा पास झाले, अग्निशस्त्र नावाचं एक सायंटिफिक वैज्ञानिक झाले, नवे भारत देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली, देशाचं 1 नंबरचं पद मिळवलं. का मिळवलं? संत विचारात आलं पाहिजे. मुस्लिम होते महाराज, पण संत विचारात आले तर ते राष्ट्रपती झाले. मी का सांगतो तुम्हाला, संत विचार कोणत्या जातीचे त्याला महत्त्व नाही. तुम्ही कोण आहात, तुम्ही अभ्यास किती करताय, तुम्ही तुमचं मन किती निर्मळ आहे, तुम्ही समाजासाठी किती वेळ देताय, हे फार महत्त्वाचं आहे. इथं आमच्याकडं अवघा रंग एक झाला, इथं जात नाही. रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. कोणाचा अभंग आहे माहिती आहे तुम्हाला? म्हणे चोख्याची महारी, चोखोबाऱ्यांच्या पत्नीचा अभंग आहे हा. 750 वर्षापूर्वी आरक्षण दिलं या समाजाला माऊलीने. आता आंबेडकर साहेबांनी दिलं, त्या काळात त्यांनी तेव्हाच दिलं. कोणी पण यारी यारी म्हणून सांगत होतो. सकळ अशी येते. गेले होते ज्ञानोबाराय, तीर्थावळी करत होते. गाव लागलं होतं काशी. पूर्वी मोबाईल नसायचे, पत्र पाठवलं होतं की आम्ही वारकरी तुमच्या घरी जेवणासाठी येत आहोत. कोणत्या मायबापाला धन्यता मिळते बघा. ऐका 12:30 वाजलेत, मला वेळेची जाण आहे, काळजीच करू नका, वेळेतच संपवणारे संपुणे असं वाटत असेल तुम्हाला, ऐकतच राहावं गायन, ऐकतच राहावं पखवाज, महाराजांचं बोलणं ऐकावं, ओंकार महाराज कैलास महाराजांच्या चाली ऐकाव्या, दिनेश महाराजांच्या लग्या ऐकाव्या. इतकं गोड कीर्तन ठेवलंय तर घरी घेऊन जा रे. ऐका पत्रामध्ये उल्लेख होता की आम्ही सगळे वारकरी घरी येत आहोत. कबीर महाराजांनी पत्र वाचलं आणि महाराज रडायला लागले. याच्यासाठी रडत होते महाराज की घरामध्ये भाताचा शीतसुद्धा धान्य नव्हतं. आता काय करावं, वारकरी येणार आहेत आणि घरामध्ये धान्य नाही. असंच आहे वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ, सदा झन झनती टाळ, सदा झन झनती टाळ, सदा झन झनती टाळ. कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे, सदा राम नाम गाणे. कन्या भाकरीच्या खाणे, कन्या 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 भाकरीचे खाणे, सदा राम नाम गाणे. वैष्णवा 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 करी सर्व काळ, वैष्णवा करी सर्व काळ, सदा जनजनती सारखं भजन, नित्य भजन. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्रे घर राखी ती नांद. नुकाईसी सांगा नांद, नुकाईसी सांगा. काय वर्णन केलंय बघा. पाहुणे घरासी आजी आले, ऋषी कशी काय करू उपचार. पाहुणे घरासी आजी आले, ऋषी कशी काय करू उपचार. काय करू उपचार, खूप मुडकी जर्जर. काय करू उपचार, खूप मुडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या, दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या. काय करू उपचार, काय करू उपचार, खूप मुडकी जर्जर. काय करू उपचार, खूप मुडकी जर्जर. वा बाबा. वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे होऊन गेले. नामदेव महाराज पठाडे आहे काय अस्खलित कीर्तन करायचे आहे आणि त्यांची ती चाल गाजलेली. का सांगतो, संत गरीब असतात, घरामध्ये धान्य नाही. महाराज रडायला लागले. त्यांच्या पोरानं पाहिलं, आपला बाप रडतो. एक वाक्य ऐका इथं, माय बापाचं रडणं पोरानं कधी सहन करायचं नाही बरं का.
मायबाप पोरांच्या समोर कधी रडले नाही पाहिजे. आणि ज्या दिवशी मायबाप रडतात त्या दिवशी मात्र पोरं जर मायबापाचे अश्रू पुसत नसतील तर मग ते मुलं नसलेली सुद्धा काही हरकत नाही. फार वाईट आहे. मायबापानं रडावं आणि पोरीने पळून जावं. काय काळ आला महाराज. अरे ज्या बापानं तुला पहिलीपासून ते 12वीपर्यंत शिकवलं आणि ती मुलगी 12वीला म्हणते हा माझा बाप नाही. पोलीस स्टेशनला अशा मुली पळून गेल्या तर मग त्या टिकत नाही. खूप हाल होतात त्यांचे. म्हणून माझ्या सगळ्या बहिणींना विनंती आहे, आपल्या मुलीला खूप सांभाळा. आणि मुलींना पण विनंती आहे, बाप तुमच्यावर खूप प्रेम करतो महाराज, मुलापेक्षाही कांकणभर जास्त करतो. मायबापाच्या शब्दाच्या पुढे जाऊ नका. बाप कधीच मुलीचा हात वाईटाच्या हातात देत नसतो. बरं लक्षातच ठेवा. बाण रामानं मारलाय वालीला. मी रामकथा करणारा महाराज आहे. रामानं बाण मारलाय वालीला, पण वाली हात मात्र रामाच्याच हातात देतो अंगदाचा. ध्यानात ठेवा. बाण कोणी मारलाय? रामानं मारलाय, पण सुग्रीवाच्या हातात नाही, अंगदाचा हात रामाच्या हातात दिलाय. ध्यानातच ठेवा रे दादांनो. मायबाप कधीच चुकाचे हात देत नसतात. प्रारब्धाचा दोष असेल एखाद्या वेळेला, एखादं तुम्हाला संकट आलं, दारुड्या नवरा मिळाला, असं होईल प्रारब्धानं. पण मायबाप तुमच्यासाठी चांगली स्थळं शोधत असतात. मायबापाचा अपमान होईल असं मुलीने मुलानं कधी वागू नये. माझी प्रार्थना आहे कीर्तनातून तुम्हाला. वाईट काळ आलेला आहे. लोक सोशल मीडियामुळं फार विघ्नसंतोषी झाली महाराज. फार वाईट काळ आहे. लहान लेकराच्या, तरुण मुलीच्या हातातले मोबाईल थोडे बाजूला घ्या. रोज सांगतोय कीर्तनातून, याची गरज आहे. बोलावं लागेल कुणाला तरी, हे थांबावं लागेल. माझ्या गावातली एक मुलगी, आत्ता आसावरी नावाची मुलगी, इतकी चांगलीची मुलगी आहे ती. त्याच्या फाटक्या सदऱ्याला आपल्या बापाच्यावर किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसंस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. बाप असतो महाराज. कमाल महाराजांनी पाहिलं, आपले वडील रडतात, वडिलांचे अश्रू पुसले. का रडताय बाबा तुम्ही? आपण तर वारकरी आहोत ना, आपण तर संप्रदायात आहोत ना, का रडता? अरे म्हटले संसारासाठी नाही रडत कमाला, आपल्या घरी वारकरी येणार आहेत, संत येणार आहेत, त्यांना जेव घालायला धान्य नाही म्हणून रडतो. मग बाबा रडू नका. समोर वाण्याचं दुकान आहे, किराणा दुकानातून माल आणू, भरपूर पंक्ती घालू. अरे म्हटलं तो वाणी देत नाही. का देत नाही बाबा? त्याचे पहिलेच पैसे आपण दिले नाही. मग एक काम करू बाबा, असा जर देत नसेल तर रात्री चोरी करून आण. काय मुलगा आहे, काय मुलगा आहे. कोणत्या मायबापाला धन्यता मिळते बघा. ऐका, कथा त्या दिशेनं आहे. धन्य माता पिता तयाची. ऐका रे दादांनो. मग रात्री चोरी करायला जातात. वाण्याच्या दुकानात जेवढं लागतं तेवढं साहित्य घेतलं जातं. कबीर महाराज ती झोळी घेऊन पुढे चालतात, कमाल मागे असतात. चालता चालता कमाल महाराजांच्या लक्षात येतं की आता आपण गेल्यावर जर खरा चोर आला आणि त्यानं जर याच्या दुकानातले पैसे चोरले तर मग किती वाईट होईल, आपल्याला त्याचा दोष लागेल. एक काम करा बाबा, आता इथं कोणी येऊ नये, चोरी होऊ नये. आपण तर धान्यच आपल्याला नाही खायला चालवलं. वारकऱ्यांना जीव घालायचे, माऊलीला जीव घालायचे, निवृत्तीनाथ महाराजांना जीव घालायचे, नामदेवरायला जीव घालायचे, मुक्ताबाई महाराजाला जीव घालायचे ना, म्हणून चालवलंय ना बाबा. मग बाबा आता मागचा पुढचा विचार करू नका. तुम्हीच तर शिकवलंय ना आम्हाला. संताची पायी खर्चावे शरीर, तुम्ही तर शिकवलंय. सांगतो कबीर कमालासी, संताची पायी, संताची संताची पायी, संताची पायी खर्चावे शरीर, खर्चावे शरीर, संताची पायी, संताची पायी, संताची तुम्हीच तर शिकवलंय ना बाबा आम्हाला. संतांच्या पायावरती शरीर खर्च झालं पाहिजे. तुम्हीच सांगताय बाबा. जाऊ बाबा, पण एक काम करा बाबा, दरवाजामध्ये एक तलवार आहे ती बाजूला काढा. त्या तलवारीने माझं शिर छाटून टाका. माझं शरीर इथंच राहू द्या. ओळखायला येणार नाही बाबा मी कोण आहे. चोर निघून जातील बाबा. घेऊन जा धान्य घरी.
काय कथा आहे व ती 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 तलवार काढली जाते म्हणे कमालाने शिर खंडोनी या फुले कमालाने शिर खंडोनी या फुले कमालाने कमलाने शिर शिर खंडोनी खंडोनी कमलाने शिर खंड आहे काय सुंदर चाली आहेत. अर्थ एवढाच आहे ती तलवार काढली जाते म्हणे शिर छाटलं जातं. बाप कापतो बाप पोराचं शिर वारकऱ्याला जीव घालायला. कमाल प्राण देता धान्य घरी नेलं जातं. त्याचा स्वयंपाक बनवला जातो. दोंडीराम महाराज ज्ञानोबाराय नामदेवराय मुक्ताबाई सोपान सगळे संत जेवण करतात. संत मालवले तिन्ही लोकी. आणि आता गावात माहिती पडतं राजाला की कोणीतरी चोरी केली म्हणे आपल्या राज्यामध्ये. त्यात तो काळ असतो जुना. सोळावर द्या म्हटले त्याला. व सोळावर द्यायला शिरच नाही म्हटले. शिर नाही तसंच लटकवा. त्याचं अंग बांधलं जातं. बघा ज्याला शिर नाही असं धड, ज्याला शिर नाही असं शरीर सोळावरती बांधलंय. आणि खालून निवृत्तीनाथ महाराज सोपान काका नामदेवराय चाललेत. पाहतात त्या शिर नसलेल्या शरीराने पाहिलं तर ज्ञानोबारायांना ते शिर असे हात जोडतंय. रामकृष्ण हरी माऊली, ज्ञानोबाराय माऊली, ज्ञानोबाराय. सगळं जग हादरलं. सगळं विश्व गाव हा ज्याला शिर नाही ते हात कसं काय जोडतंय. कुणाचा मुलगा आहे हा. सगळं माहिती पडतं की हा कबीर महाराजांचाच मुलगा आहे. या वारकऱ्यांना जेवणासाठी स्वतःचा प्राण दिला. मग नामदेवराय म्हणतात नामा म्हणता जन्म सुपाला नामा म्हणता. वा वा कैलास महाराज. जन्म सुपाला नामा म्हणता जन्म सुख झाला. नामा म्हणता जन्म सुफळ झाला. वंश उतरीला कबीरा कबीराचा 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 संताची फणसावे फणसावे
तुकोबराय म्हणतात, नामा म्हणे त्यांचा जन्म सुफल झाला, वंश उद्धरिला कबीराचा. हो, वारकरी जेवू घालावे, वारकरी जेवले पाहिजे ही इच्छा कबीर महाराजांची आहे. पण कमाल म्हणतोय, माझं शिर छाटलं तरी चालेल, मी संपून गेलो तरी चालेल, पण माझा बाप वारकऱ्या जेव घालण्याची इच्छा प्रकट करतो ना, इच्छा पूर्ण झाली पाहिजे. वारकऱ्याच्या जेवणासाठी कमाल महाराज प्राण देतात. ऐका खडकवजर, ऐका वडाळी भोई, ऐका चांदवड तालुका, ऐका नाशिक जिल्हा. वारकऱ्याच्या जेवणासाठी कबीर महाराजांचा पोरगा प्राण देतो. पण कमालाला तुकोबराय धन्यता देत नाहीत. त्या कमालाला जन्म घालणाऱ्या धन्य माता पिता तयाचिया, त्याच्या मायबापाला धन्यता देतात. असा जो कोणी आहे आपुलिया हिता, जो अशी जागता धन्य माता पिता तयाचिया. आळंदीमध्ये महादेव भट्ट नावाचे एक ब्राह्मण होते, एक मुदगल शास्त्री नावाचे ब्राह्मण होते, आणि एक विसोबा खेचर नावाचे ब्राह्मण होते. ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणारे एवढे 3च ब्राह्मण होते, आणि ते गावचे मेन होते. महादेव भट्ट न्याय द्यायला असायचे, विसोबासाठी गावाचा कारभार बघायला असायचे, आणि मुदगल शास्त्री सिद्ध बेटामध्ये मंदिरात असायचे. या 3 ब्राह्मणांनी ज्ञानोबारायांना खूप त्रास दिला. ज्ञानोबारायांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त हा न्याय त्यांनी दिला. विठ्ठलपंत देहांत प्रायचित्त, आणि मायबापाला आपल्या लेकरासाठी मारावं लागलं. बघा, मायबाप खूप प्रेम करत असतात बरं लेकरावर. आज या परिवारानं खूप सुंदर लिहिलं हो इथं, आजी बाबाचं प्रेम कायम आपल्यासोबत चालतं. वा, काय नातवंडाचं प्रेम असेल या आजीवर, या बाबावर. किती छान मुले असतील, किती छान नातवंड असतील, किती चांगलं लिहिलं त्यांनी. आजीचं प्रेम काही वेगळं असतं बरं का. मी आळंदीला शिकायला आलो ना धोंडीराम महाराज, माझा बाप मला 11 वर्ष भेटायला नाही आला. बाप तेवढा रागीट होता, येतच नव्हता. आई जरा एकटीच असल्यामुळं ती काजे बटन करायची, तुम्ही पाहिलं. ती गरीब होती, तिला यायला पैसे नसायचे, पण माझी आजी महिन्याला यायची. आजी मात्र महिन्याला यायची. एकादशीला एक डबा भरून शाबू करून आणायची, कारण तिला माहिती असायचं आजीला याला दर दिवशी खायला मिळतं, पण एकादशीला मिळत नाही. आजी असते महाराज. ह्याच्या मुली आहेत ना, माहेरी कधी जातात माहिती का तुम्हाला? तिला माहिती पडलं ना माझी आजी, माझी आई आजारी आहे, मग तिला दम निघत नाही. 14-15 माणसाचं कुटुंब असतं कैलास महाराज. 14 माणसाचं कुटुंब चालवणारी सून पाठच उठते बघा, पाठ सगळं घर झाडून काढते, 14 माणसाचा स्वयंपाक करते, आणि मग माहेरी निघते. माहेरी आजीला भेटायला, आपल्या आईला भेटायला, बापाला भेटायला. कडेवर एक पोरगं घेते, करंगळीला एक पोरगं घेते, बाजाराची पिशवी घेते, त्याच्यात काही फळं घेते. बसली चांदवडवरून की मग 10-15 किलोमीटर आपल्या फाट्याला उतरते. दगडाचा रस्ता, सगळ्याच रस्त्याची कामं चालू आहेत. दगडाचा रस्ता असतो. चालता 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 तिला ती शाळा दिसते, वडा दिसतो, नदी दिसते, आजी दिसते. बाजीवर माझी आजी बसलेली. फार जुना काळ गोड असायचा. आता हे मोबाईलनी, हे चपट्या मोबाईलनी काम केलं आपलं महाराज, आणि प्रेमच ठेवलं नाही माणसामध्ये. 4 मित्र बसले तर ते बोलत नाही, ते आपले चॅटिंगच करतात. ते तिकडच्याला पाठी, अहो मी तर बोलायचं, ते म्हणतं तुझं कसं काय चालू मोबाईलवर मारा. इतका नाद लागला माणसं, मोबाईलच मारा. आता व्हिडिओ कॉल आला त्यामुळे ते प्रेमच नाही राहिलं. सकाळीच बायको माझी बरं का, बायको अशी वर समोर मांडते किचन वाट्यावर, भाकरी करताना जेवले का, आईला, मला नाही, आईला बरं का, का जवळ आली आई, जवळ आला बाप. तसं पूर्वी नसायचं. 2-2 वर्षातून दिवाळीच्या मुळा लेकी असावली. दिवाळीच्या मुळाला ती मुलगी बापाची वाट बघायची. आता मला मूळ येईल, मग ती जायची बघा आपुल्या माहेरा. जाईन मी आता निरोप या संता हाती आला. सुख दुःख माझ ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा माहेर. संतांनी रूपक केलं त्याचं, मुलीच्या माहेराचं रूपक करून आपल्याला शिकवलं. पंढरीला जा. फार गोड अभंग आहेत, म्हणत राहिलं तर संपूर्ण 1:15 वाजला बाबा. आता काय करू, हे संपत नाही. कीर्तन गोड लागतात कानाला, शब्द मस्त आहे. गायन इथं ओंकार महाराज, कैलास महाराज, दिनेश महाराज खूप गोड साथ देतात, म्हणून लांबत राहता. आता हे ऐका जरा लांबलेच, पण जरा शिका. आता घेऊनच जा कीर्तन घरी. माहेराला मुलगी निघालेली असते. सगळ्या बहिणींनी आठवा. कडेवर एक पोरगं असतं, करंगळीला एक पोरगं, बाजाराची पिशवी. रस्त्याला लागली की मग दगडाच्या रस्त्यानं चालता 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 त्याच्या पायाला ठेस लागते, आणि पायाची ठेस पाहून ती पायाला बांधत नाही, तर
तर ती त्या दगडालाच म्हणते, तुला तर माझा पाय नाही ना लागला बाबा, तो माझ्या आईच्या घराकडचा रस्ता आहे, तो माझ्या आजीच्या घराकडचा रस्ता आहे बाबा, तो माझे माहेराची वाट आहे. खानदेशामध्ये बहिणाबाई चौधरी झाल्या, त्यांनी खूप सुंदर लिहिलं बघा. आज माहेराला जाणी झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. सांगणारे बाबा, तुला तर माझा पाय लागला नाही. माहेरात पोहोचली की आजीला घट्ट मिठी मारायची. तू सांभाळलं ना ग आजी मला, तू मला लहानपणी संस्कार दिले ना ग, तू शिकवलं ना कुंकू कसं लावायचं, तू शिकवलं ना पतीची सेवा कशी करायची, घर कसं सांभाळायचं. आजीला मिठी मारली, आईचं दर्शन घेते, बापाचं दर्शन घेते. 5-6 दिवस माहेरामध्ये राहते. सकाळी 5 वाजता उठणारी सासरवाडीतली मुलगी माहेरात मात्र 10 वाजता उठते. आजी म्हणते तिला उठू नका, माझी नात, माझी पोरगी 5-6 महिन्यानं आली. माय म्हणते माझी पोरगी आली. बाप म्हणतो तिला कोणी हाका मारू नका. आणि 6 दिवसानं ती मुलगी निघाली की हीच तुमची आजी, हीच तुमची सत्यभामा माय, सत्यभामाचे ना ही सत्यभामा, हीच तुमची आजी, याच्यातली बसलेली आजी, याच्यातली माय. त्या पोरीच्या पिशवीमध्ये कांदे भरते, बटाटे भरते. कुठं द्यायची वस्तू आहे का कांदे बटाटे, काय द्यायची वस्तू आहे का? पण तिच्याकडे द्यायला काही नसतं हो, गरीब असते हो. तिनं सगळं लेकाला देऊन टाकलेलं असतं ना, तिच्याकडे काही नसतं म्हणून ती पिशवीमध्ये कांदे बटाटे भरते. पण तुमची पिशवी कधी रिकामी जाऊ देत नाही. मी नक्की सांगतो तुम्हाला, हे माझ्या बहिणींनो, जोपर्यंत तुमच्या माहेरात तुमची आजी, तुमची माय, तुमचा बाप जिवंत आहे, तोपर्यंत तुमची पिशवी कधी रिकामी येणार नाही. पण तुमच्या घरातली आजी, तुमच्या घरातली माय जाऊ द्या, तुमची पिशवी कधीच भरणार नाही. त्याचे कारण हे प्रेमाची स्थानं असतात. या सगळ्या मुली रडायला लागल्या बघा. का रडतात त्या मुली? त्यांना ती आजी आठवते, त्यांना ती माय आठवते, संस्कार दिलेले मायबाप आठवत असतात. रे दादांनो, ध्यानात ठेवा. हो बघा, मायबापाला देहांत प्रायचित्त देताना जीभ काहीच म्हणली नाही रे महादेव भटाची. महादेव भट, तुम्ही आमच्या मायबापाला देहांत प्रायचित्त दिलंय, हा घ्या कागद, हा घ्या पुरावा. ज्ञानोबाराय दाखवतात तर त्यानं ते कागद पायाखाली तुडवला रे खडक ओझरकर, पायाखाली तुडवला कागद, तरी सुद्धा ज्ञानोबाराय काही म्हटले नाही त्याला. हो, पैठणला गेले शुद्धीपत्र आणायला, शुद्धीपत्र घेऊन आले. शुद्धीपत्र दाखवलं धोंडीराम बाबा त्या महादेव भटाला, ते त्यानं शुद्धीपत्र सुद्धा असं पायानं तुडवलं. रे काय त्रास आहे महाराज, किती वाईट त्रास आहे. पायानं तुडवलं व शुद्धीपत्र, तरी सुद्धा ज्ञानोबाराय काही म्हटले नाही. पण आता एक चुकी माफ केली, दुसऱ्या चुकीला माफी नाही. महादेव भटाचा पाय दिनेश महाराज पांगळा झाला, म्हणून साधूला त्रास देऊ नका. तुमचा पाय पांगळा झाल्याशिवाय राहणार नाही, देऊ नका. ओरिजिनल बरं का, पैसे घेणारे नाही, ओरिजिनल बरं का, हे जरा ध्यानात ठेवा. ओरिजिनलला त्रास देऊ नका. ऐका हो, समजणे वालों को इशारा कापी है. इकडं बघा, साधूला ओरिजिनलला देऊ नका त्रास. ज्ञानोबारायांचं शुद्धीपत्र तुडवलं, महादेव भटाचा पाय पांगळा झाला. सगळी कामं केली ज्ञानोबारायांनी, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, 65 हरिपाठ. पण तेवढं काम राहिलं म्हणून एक दिवस ज्ञानोबाराय त्या महादेव भटाच्या घरी गेले हो ओंकार महाराज, आणि मधुकरी मागता मागता त्याचा पाय आपल्या हातात घेतला, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली, आणि जसाची तसा त्याचा पाय करून दिला. हे फक्त ज्ञानोबाराय करू शकतात. आता आईशी कोणी होणे नाही, म्हणून ते आई आहेत महाराज, म्हणून ते माऊली आहे. म्हणून आम्ही सगळे माऊली म्हणतो. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. म्हणा तेवढा चारुकेशीमध्ये म्हणा, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वा वा, ऐका हो ऐका. ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. आवाज किती गोड आहेत. वा वा. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमयी शामुखी बोलिये वेदमय श्यामुखी. वेदमही वेदमय श्यामुखी. वैदगी वेदमय
नवल आहे. किती माऊलीच्या कथा सांगू, युट्यूबला आहेत. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, महादेव भटाचा पाय सुद्धा नीट करून दिला. विसोबाचा अटी पाहिला आला तर त्यालाही माफ केलं. जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आपल्या जगामध्ये ओंकार महाराज कैलास बाबा एक संयुक्त राष्ट्राची समिती असते. अमेरिका, आफ्रिका, भारत हे सगळे जे देश आहेत त्यांची मिळून एक समिती असते. काही त्याला आता तुम्ही सांगितलेच इंग्लिशमध्ये, मला एवढं येत नाही. संयुक्त राष्ट्र समिती मराठी शब्द आहे त्याला. काय संयुक्त राष्ट्र समिती? तर त्यांच्यात काय झालं, त्यांच्यात असा ठराव झाला की असा ग्रंथ आणायचा, असं काहीतरी ग्रंथ आणायचं की त्याच्या सगळ्या राष्ट्राबद्दल बोललेलं असं. तर सगळ्या देशांना आपापले ग्रंथ आणले दिनेश महाराज. पण एकाही देशातल्या ग्रंथात पसायदान निघालं नाही. फक्त आपल्या भारत देशातल्या ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान सापडलं. आणि त्याच्याच सगळ्या जगाचं कल्याण करणार आहे. किंबहुना सर्व सुखी कोणाची पूर्ण होणी तीही लोक. आणि ते इंग्लिशमध्ये केलं आणि ते त्या ऑफिसमध्ये सोन्याच्या अक्षरात लिहिलेलं आहे. सोन्याच्या अक्षरात कोणी लिहिलं हे पसायदान? ज्ञानोबारायांनी. ज्यांनी त्रास दिला, ज्यांना अपकार केला, जोडी फाडली, इकडं बघा, जोडी फाडली त्यांनाही माफ केलं. ज्यानं शुद्धीपत्र तुडवलं त्यांचा पाय नीट करून दिला. ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही त्यांनाही माफ केलं. संगतीत ज्याले केला जगासी उपकार, तारी येले नारी नर. मला त्या अभंगातला शब्द फार आवडतो. पातकी दुर्जन हीन याती. घरी घेऊन जा. किती पातक केलेली असू द्या, किती दुर्जन असू द्या आणि कोणत्या जातीतला असू द्या, 4 अक्षरे तयामुखी. कोणते? ज्ञानदेव 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 ज्ञानदेव. म्हणजे ओंकार महाराजांना 1 महिन्यापासून थोडा आवाजाचा त्रास होतो. काहीतरी माईकचा व्हायरस असतो. आता या माईकमध्ये व्हायरस असतात. जास्त उंच गायल्याने थोडा त्रास व्हायला लागला. आता 1-2-4 दिवसापासून बरा झाला त्यांचा आवाज. नाही तर त्यांना गायला थोडा त्रास व्हायला लागला होता. आज ते येणार नव्हते. आवाज थोडा जाम झाला, माणसाचं मन लागत नाही. माझा जर बसलं तर मला कीर्तन करू वाटत नाही. आणि आवाज शस्त्र आहे आमचं, जशी तलवार तसं आमचा आवाज त्यांना मी आज म्हटलं तुम्ही काहीच करू नका, ज्ञानदेव ज्ञानदेव एवढं म्हणत चाला. 1 महिन्यापासून आता आम्ही येताना ना कुठं गाव लागलं आपल्याला तुम्हाला कुठून घेतलं मी? 12 पिंपरीहून ना. 12 पिंपरीच्या सिन्नरमध्ये यांची गाडी आम्ही लावली आणि ते माझ्या गाडीत बसले. तिथून निघाल्यापासून तर मला वाटतं ते देऊरगाव ना जवळच, देऊरगावपर्यंत येऊस तर आम्ही काही काम केलं नाही. फक्त तुमचा फोन आला तरच उचलायचो मी सांगायला तुम्हाला की आलोय बुवा. नाही तर बाकी ज्ञानदेव 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 एवढं म्हणा. काय मिळेल? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. कसं जगायचं, कसं झोपायचं हे सुद्धा देतो. आणि तुम्हाला पुढचं लागतंय का? पुढचं वासुदेवाची होतो अखंड वदनी व देतो. फक्त अखंड ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता म्हणता सगळं मिळतं. का सांगतो? ते ज्ञानोबाराय समाधीला बसले. कैलास महाराज आलेत म्हणून 1 मिनटं घेतोय. ज्ञानोबाराय समाधीला बसल्यानंतर देवनिवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. 1 हात निवृत्तीनाथांनी धरला, 1 हात देवनिवृत्ती आणि धरिले दोन्ही कर. 1 हात ज्ञानोबारायांचा निवृत्तीनाथ महाराजांनी धरला, 1 हात देवानं धरला. माऊली समाधीला बसले. सगळे संत रडत होते. ऐका, सगळा समाज रडत होता. ज्यांच्या ज्यांच्यावर उपकार केले ते सगळे जण म्हणत होते ज्ञानोबा तुमच्यासारखं कोणी होणे नाही. देव सुद्धा रडत होता. धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. माऊली समाधीला बसायला निघाले. नदीची या माशा घातले माझवण, तैसे जनवन कालवले. नामा म्हणे आता हे रामा, म्हणे आता लोपला दिने कर जातो. बाप ज्ञानेश्वर
हे देव निवृत्तिया माऊलींच्या समाधी सोहळ्याला दिनेश महाराज असतात वाजवायला, कैलास महाराज असतात म्हणायला, लाखो लोक असतात हंबरडा फोडून रडतात. सगळ्यांना ही कथा माहिती आहे. पण ज्यावेळेला माऊली समाधीला बसतात सगळे रडत असताना मात्र रुक्मिणी माता विचारते का हो देवा, हे सगळे रडतात त्यांचा सखा चालला आहे, मुक्ताबाई रडते त्यांचा भाऊ चालला आहे, निवृत्तीनाथ रडतात त्यांचा दादा चालला आहे, तुम्ही का रडताय? त्यावेळेला भगवंताला असं विचारल्यावर भगवंत म्हणतात, देव म्हणते रुक्मिणी हा एकची योगी देखील नयनी, हेची ज्ञान संजीवनी. ऐक ना ग, असा योगी नाही, असा जपी नाही. त्रास दिला त्यांच्यावरही उपकार केला. ज्यानं जोडी फाडली त्यालाही संत बनवलं, ज्यानं शुद्धीपत्र तुडवलं त्यांचे पाय नीट करून दिले, असा कोणी नाही ग, असा कोणी नाही. हे ऐकलं आणि आपला 1 वाजला इकडे गाड्याळीत. हे ऐकलं रुक्मिणीनं आणि ऐकल्याबरोबर रुक्मिणी माता म्हटली, मग ओ देवा मी या माऊलीला नाही धन्यता देणार. मग धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता तयाची या. मला इथं जाणायचंय तुम्हाला. कोणतंही कथा सांगितली तर माऊलीला धन्यता नाही, धन्य माता पिता तयाची या. विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 हरि अभंगाचं एक चरण मी तुम्हाला दिलं. त्याचं कारण सगळी चरण आता त्याच अर्थाची आधीच सगळा अर्थ सांगितला होता. एक चरण मात्र शिका. धन्य माता पिता कुणाचे? कमालाची. कुणाचे? सावता महाराजांची बरं का. धन्य त्याची माता, धन्य त्यांचा पिता. कुणाचा? 60वीला दाता त्रैलोक्याचा सावता सागर. कुणाला धन्यता आहे? सावता महाराजांना नाही, धन्य त्याची माता. आज एवढा गोड परिवार कार्यक्रम करतो हा त्यांच्या मुलांना मुलींना नाही, धन्य माता पिता तयाची. एका चरणाचं चिंतन झालं. 1 वाजला. झालंय आपलं कीर्तन. जाता जाता एक विनंती आहे आपल्या कीर्तनाची की 10 किलोमीटर अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये खुरपण करत असते ती आपली आई असते, लक्षात ठेवा. कुणाच्या बांधावरती जाऊन गवत उपटत असतो तो आपला बाप असतो. 10-5 किलोमीटर जाऊन कष्ट करून तुम्हाला मला श्रीमंत बनवणारे आपले मायबाप असतात. म्हणून जिवंत असताना मायबापाला सांभाळा. झालं कीर्तन झालंय. पण 1-2 मिनटं माझा एवढा संदेश घेऊन जा. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया ही, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. चांगला फोटो काढा त्याचा बाळाचा. चांगला किती गोड दिसतंय बघा ते बरं का. हर बात को तुम. अशी मुलं जरा दिनेश महाराजांच्या गुरुकुलात पाठवा बरं का.
तयार होतील पोरं जरा अशी, नाही तर तिकडे केतन किंग टायगर वजीर बाबाकडं नका पाठवू, मग ते असं विसरतात तुम्हाला. म्हणून हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना, चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया ही नका. जिवंत माय बाप्पाला सांभाळा. हे 2 हात जिवंत आई वडिलांना द्या. जेवता येत नसेल तर काला करून जेव घाला, चालता येतेच न चालवा. मी नक्की सांगतो तुम्हाला, खडकवजरच्या गावात या माझ्या सत्यभामा आईच्या साक्षीनं, या माझ्या या बाबाच्या साक्षीनं नक्की सांगतो मी तुम्हाला, तुम्ही जर जिवंत मायबापाची सेवा करत असाल तर या 2 हाताला या जगाच्या बाजारात कोणाच पुढे पसरण्याची गरज नाही. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी.